नमस्कार मंडळी, मागच्या व्लॉगमध्ये आपण मलेशिया टूर पाहिली आणि या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सिंगापूरला. तर हे आहे सिंगापूरचं मेन अट्रॅक्शन म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओ. तुम्हाला माहिती आहे, ट्रिपला येण्याची सगळ्यात मोठी एक्साइटमेंट हीच होती की युनिव्हर्सल स्टुडिओ बघायचा. तर यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे वेगवेगळ्या थीम्स आहेत. म्हणजे जसं की आता आपण बघतो युनिव्हर्सल स्टुडिओचं स्टोअर बघताय ना, हे छोटे छोटे कार्टून्स किती क्यूटपणे आपलं वेलकम करतात. जसं आपण आत शिरतो तसं एक बॅकग्राऊंड म्युझिक, रंगीबिरंगी बिल्डिंग्स, कार्टून वर्ल्ड आणि लोकांचा उत्साह, असं वाटतं जणू काही आपण कुठल्या तरी मूवी सेटवर आलेलो आहोत. छान आहे ना सगळं. पाहिलीत ना एनर्जी. आता इथला एक लाईव्ह शो एन्जॉय करा. This is the emergency broadcast system. The hurricane is now Category 5. Stay away from all windows and extinguish all flames. Repeat, extinguish all flames. Everyone is urged to remain calm. The authorities have the situation under control. That's a guy. पाहिलात ना शो. इथे प्रत्येक झोननुसार तिथले लाईव्ह शोज असतात. म्हणजे आता आपण होतो हॉलिवूड झोनमध्ये, म्हणून इथला एक हॉलिवूड झोनचा आपण लाईव्ह शो पाहिला. आता आपण गेलो आहोत मिनियन लँडमध्ये. हे आहे एन्शियंट इजिप्त म्हणजे ममी राईड. इथे प्रत्येक झोननुसार लाईव्ह शोज तर असतात, पण त्या झोनचे विविध राईड्स पण असतात. म्हणजे आपण ज्या रोलर कोस्टर राईड म्हणतो ना, त्याच राईड्स. मग त्या राईडमधून त्या गोष्टी त्या जास्त क्लोजअपमध्ये दाखवतात. म्हणजे आम्ही इथे एक इजिप्तची राईड केली होती. मग यामध्ये ते त्या राईडमधून इजिप्तमधल्या ममीज किंवा तिथले विविध शोज किंवा तिथल्या ज्या काही गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यांच्या छोट्या छोट्या एक मूर्त्या वगैरे अशा आपल्याला त्या राईडमधून दाखवतात. अंधार, आग, जोरात मागे जाणारी रेल्वे आणि अचानक वाढणारा वेग. हृदयाचा ठोका काही क्षणात थांबल्यासारखा वाटतो बरं का. ज्यांना थ्रिलिंग एक्सपिरियन्स हवा आहे त्यांच्यासाठी ही राईड म्हणजे जॅकपॉटच. तुम्हाला ही इजिप्तची राईड खूप आवडेल. युनिव्हर्सलला येऊन ही राईड न घेणं म्हणजे मोठी चूकच. त्यामुळे ही राईड मस्ट आहे. त्यानंतर आम्ही गेलो जुरासिक पार्क. आता जुरासिक पार्क म्हणजे ॲडव्हेंचर वर्ल्ड. आजूबाजूला मोठे मोठे डायनॉसर्स, जंगल थीम आणि एकदम थ्रिल वाईब्स. रिव्हर रॅपिड्स ॲडव्हेंचर राईड ही इथली प्रमुख आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन असलेली राईड आहे. शेवटी येणारा वॉटर स्प्लॅश तर इतका जोरदार असतो की सगळे भिजतात. हा आहे युनिव्हर्सल स्टुडिओमधला पॅलेस झोन. ही फक्त थीम नाही आहे बरं का, हा एक मोठा एक्सपिरियन्स आहे. बाहेरच्या जगातून डायरेक्ट फेरीटेलमध्ये आल्याचा आनंद वाटतो. आता इथला एक शो एन्जॉय करा. This is torture. I'm out of here. I want a house. You know, I really feel crummy about this, guys. Every man for himself. I want all the women. I have the children. And we get little white puppets. And it's a cute babies. Yeah, 3 of them. Okay.
that lately? You know, once upon a time. Once upon a time, there lived a frightful ogre named Shrek. He lived alone in his swamp, far from those who would judge him by appearance, rather than what lay within. पॅलेसचं आर्किटेक्चर पाहून तर एकदम थक्क होतं. प्रत्येक कोपऱ्यात फोटो घ्यावासा वाटतो, हो ना. मी तर लिटरली म्हटलं, इथे जर एक दिवस राहायला मिळालं ना तर मी प्रत्येक सेकंदाला रील काढेल. हा आहे ट्रान्सफॉर्मर्स 3D राईड झोन. या झोनमध्ये अचानक पडणं, मोठमोठे रोबोट्स, त्यांची फाईट्स आणि एक्सप्लोजन इतकं भारी आहे ना. शेवटी परत जाताना अचानक पाऊस सुरू झाला. पण बिलीव्ह मी, या पावसामध्ये हे वर्ल्ड इतकं सिनेमॅटिक वाटत होतं ना. इथल्या लाईट्स, इथली धुकं, जणू मज्जाच. या युनिव्हर्सल स्टुडिओच्या गोलाभोवती आम्ही येतानाही फोटो काढला होता, पण जाताना पावसामध्ये आणि संध्याकाळच्या लाईट्समध्ये हा गोल इतका सुंदर आणि सिनेमॅटिक वाटत होता. बघताय ना. तर हा होता आमचा आजचा धमाल दिवस. जर तुम्ही सिंगापूर प्लॅन करत असाल ना तर ही थीम पार्क मस्ट व्हिजिट करा बरं का. इव्हिनिंगमध्ये तर या पार्कचा एक वेगळाच मूड असतो. गोल्डन लाईट्स बिल्डिंगवर पडतात, तो कॅसल एकदम चमकायला लागतो आणि सगळीकडे एकदम काम मॅजिकल वाईब असते. दिवसभराची एक्साइटमेंट आता एकदम शांत आणि सुंदर आठवणीत बदलून जाते. युनिव्हर्सल स्टुडिओनंतर आम्ही गेलो सिंगापूरच्या सुपर फेमस अशा नाईट सफारीला. बाहेर लाईट्स, जंगल व्हाईब्स आणि आमची एक्साइटमेंट ती म्हणजे फुल ऑन 100%. तर यामध्ये भरपूर गर्दी होती आणि आम्हाला जवळपास 2 तास वेटिंग करावं लागलं. त्यानंतर आपल्यासमोर येते एक भली मोठी डॉक्युमेंटरी स्टाईलमध्ये नाईट ट्रेन. त्या ट्रेनमध्ये बसायचं आणि ते आपल्याला पूर्ण ते जंगल फिरवतात. इथे सुद्धा आम्ही एक लाईव्ह शो पाहिला बरं का. पण प्राण्यांच्या डोळ्यांना संध्याकाळी आपल्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास होतो, म्हणून आम्ही तो जास्त काही रेकॉर्ड केला नाही. तर यामध्ये ट्रेन सुरू झाली आणि आम्ही सगळ्यात आधी पाहिले ते म्हणजे अंधारात चमकणाऱ्या हरिणींचे डोळे. त्यानंतर आजूबाजूला एकदम शांतता आणि त्यामध्ये पाहिले आम्ही हत्ती. त्यानंतर एक भला मोठा बिबटा, त्याची ती चमकणारी नजर आणि आमचे घाबरलेले डोळे. तर अशा प्रकारे आमचा पहिला दिवस एकदम छान आणि सुंदर गेला. इथेच आपले व्लॉग संपलेले नाही आहेत बरं का. सिंगापूरचा डे 2चा व्लॉग लवकरच पोस्ट करू. तोवर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.